सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून राजकीय नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत। काल दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या, त्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द केला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। आता या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरण गाजत आहे। या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। या 9 जणांमध्ये एक नाव असे आहे की ज्या नावाचे कनेक्शन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील जमीन व्यवहाराशी संबंधित आहेत। हेमंत गावडे या बांधकाम व्यावसायिकाचा देखील यामध्ये समावेश आहे। त्याच्यावर विजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीने राज्य सरकारची ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची 5.5 हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यात ज्यांनी व्हीएसएल ब्लोअरची भूमिका बजावली होती तेच हे हेमंत गावडे आहेत। एकनाथ खडसे हे सत्तेत असताना या प्रकरणामुळे त्यांना आपल्या पदावरून पायउतार होत राजीनामा द्यावा लागला होता। पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणावर खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली असून पत्रकार परिषदेत ते घेणार आहेत। यामुळे या प्रकरणात खडसे कोणता मोठा गौप्यस्फोट करणार का हे पाहावे लागणार आहे। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवण्यात आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आले। पण असे असले तरी 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय पार्थ पवारांची वादग्रस्त जमीन व्यवहारातून सुटका होणार नाही। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटीचा मुद्रांक शुल्क भरावा लागेल अशा अटींसह दुय्यम निबंधकांनी घातली असल्याची माहिती आली आहे।